हॅलो स्टुडंट, आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड केमिस्ट्री मधील चॅप्टर नंबर फर्स्ट सॉलिड स्टेट बघणार आहोत. त्यामधील क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड यामधील डिफरन्स बघणार आहोत. बघा, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड यावर बोर्ड मध्ये सुद्धा 2 मार्कासाठी डिफरन्स विचारला जातो आणि सीईटी मध्ये सुद्धा यावर क्वेश्चन विचारले जातात. तर बघा, हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. बघा, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय? ए सॉलिड इन विच कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आर अरेंज इन रेग्युलर और ऑर्डर पॅटर्न. म्हणजे असं सॉलिड ज्यामध्ये जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात त्यांची अरेंजमेंट हे रेग्युलर अरेंजमेंट असते किंवा ऑर्डर अरेंजमेंट असते. तर रेग्युलर अरेंजमेंट म्हणजे काय, रेग्युलर अरेंजमेंट म्हणजे काय किंवा ऑर्डर्ड अरेंजमेंट म्हणजे काय, यालाच काय म्हटलं जाते? ऑर्डर अरेंजमेंटला रेग्युलर अरेंजमेंटलाच ऑर्डर अरेंजमेंट आणि ऑर्डर अरेंजमेंटलाच फिक्स अरेंजमेंट सुद्धा म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? फिक्स्ड अरेंजमेंट. म्हणजे ज्याच्यामध्ये असं सॉलिड ज्याच्यामध्ये अरेंजमेंट फिक्स असते, ठरलेली असते. बघा, इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ क्रिस्टलाइन सॉलिड. दिस इज अ क्रिस्टलाइन सॉलिड. बघा, याच्यामध्ये हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे का बघायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये अरेंजमेंट कशी आहे? फिक्स आहे. फिक्स आहे म्हणजेच काय? तुम्ही जर या डायरेक्शनला जर गेले तर काय भेटणार तुम्हाला? असं व्यवस्थित अरेंजमेंट भेटणार. म्हणजे वेल अरेंज्ड पार्टिकल याच्यामध्ये आहेत. बघा, इकडे 4 पार्टिकल आहेत, इकडे सुद्धा 4 पार्टिकल आहे, ऍटम आहे किंवा मॉलिक्यूल म्हणू शकता तुम्ही. इकडे पण काय आहे? 4 पार्टिकल आहे. त्यानंतर इकडून तुम्ही जर गेले तरी काय भेटणार तुम्हाला? एक व्यवस्थित अरेंजमेंट भेटणार. म्हणजे या डायरेक्शनला जर तुम्ही गेले, या डायरेक्शनला जर तुम्ही गेले तर एक व्यवस्थित अरेंजमेंट भेटणार. म्हणजे एक काय असणार? फिक्स पॅटर्न असणार त्याच्यामध्ये, ऑर्डर अरेंजमेंट असणार किंवा रेग्युलर पॅटर्न असणार. त्याला काय म्हणसाल तुम्ही? क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे एक वेल अरेंज पार्टिकलची अरेंजमेंट जे असते ते व्यवस्थित असते, फिक्स असते, त्याला म्हटलं जाते क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणून काय म्हणतात? ए सॉलिड इन विच कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजेच काय? असा सॉलिड ज्यापासून ते पार्टिकल बनलेले आहेत. असा सॉलिड ज्याच्यामधले जे पार्टिकल आहेत. बघा, इकडे लक्ष द्या. हा काय सांगितलं मी तुम्हाला? सॉलिड सांगितला. काय सांगितलं? हा एक क्रिस्टलाइन सॉलिड आहे. हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. या क्रिस्टलाइन सॉलिड कन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे काय? ज्या पार्टिकल पासून हा सॉलिड बनलेला आहे त्याला कन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणतात. मग हा सॉलिड, हा पूर्ण एक सॉलिड आहे. हा सॉलिड कशापासून बनलेला आहे? या कन्स्टिट्यूएंट पार्टिकल पासून, या पार्टिकल पासून, या स्पियर पासून बनलेला आहे किंवा या मॉलिक्यूल पासून बनलेला आहे. तर हे जे स्पियर झाले, हे जे गोल गोल याच्यामधले स्पियर झाले, हे याचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल झाले. या सॉलिडचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे हे स्पियर. आलं का लक्षात? मग कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट ही फिक्स पॅटर्न करणं म्हणजेच काय करणं? क्रिस्टलाइन सॉलिडची अरेंजमेंट करणं. बट अमॉर्फस सॉलिड मध्ये काय असते? ए सॉलिड इन विच कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आर अरेंज इन इरेग्युलर पॅटर्न. इरेग्युलर पॅटर्न म्हणजे पॅटर्न हा फिक्स नसणार, इरेग्युलर पॅटर्न मध्ये असणार. नॉट ऑर्डर. ऑर्डर म्हणजेच काय? फिक्स पॅटर्न. आणि नॉट ऑर्डर म्हणजेच काय? नॉट फिक्स. म्हणजे फिक्स पॅटर्न मध्ये, नॉट फिक्स. फिक्स पॅटर्न मध्ये याची अरेंजमेंट असणार का? मॉलिक्यूलची अरेंजमेंट किंवा कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट फिक्स असणार का? रेग्युलर असणार का? नाही. तर कशी असणार? इरेग्युलर असणार. इरेग्युलर म्हणजेच काय? बघा, ही रेग्युलर होती. इरेग्युलर म्हणजेच काय? कोणत्याही डायरेक्शननं कुठेही पसरलेले असणार ते. आलं का लक्षात? हे कोणत्याही डायरेक्शननं कुठेही पसरलेले काय असणार? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार. ही इरेग्युलर ऑर्डर झाली. फिक्स ऑर्डर आहे का याच्यामध्ये? नाही. तर या सॉलिडला म्हणसाल तुम्ही अमॉर्फस सॉलिड. मग बघा, या क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट जो असतो, म्हणजे मेल्ट होण्यासाठी क्रिस्टलाइन सॉलिडला जास्त हीट लागते. जास्त हीट लागते म्हणजे, जास्त हीट लागते म्हणजेच काय? जास्त वेळ लागते. काय लागते? जास्त वेळ लागते मेल्ट होण्यासाठी. म्हणून याचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो? शार्प असतो किंवा हाय मेल्टिंग पॉइंट. शार्प म्हणजेच हाय मेल्टिंग पॉइंट. काय असतो? हाय. अमॉर्फस सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट हाय नसतो. म्हणजेच काय असतो? म्हणजेच काय नसतो? शार्प नसतो. डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. ओके. म्हणजेच काय असतो? लो मेल्टिंग पॉइंट असतो. शार्प असतो म्हणजेच काय असतो? लो मेल्टिंग पॉइंट. These solid are rigid and hard. These solid are rigid and hard. हे कसं असते? रिजिड असते आणि काय असते? हार्ड असते, मजबूत असते. हे कसं असते? हे सॉलिड पावडर फॉर्म मध्ये असते. कोणत्या फॉर्म मध्ये असते? अमॉर्फस सॉलिड कोणत्या फॉर्म मध्ये असते? पावडर फॉर्म मध्ये असते. याच सॉलिडला, अमॉर्फस सॉलिडला सुपर कूल्ड लिक्विड सुद्धा म्हटल्या जाते. सुपर कूल्ड लिक्विड सुद्धा म्हटल्या जाते अमॉर्फस सॉलिडला. यावर क्वेश्चन येतो सीईटी मध्ये, लक्षात ठेवा.
दिस सॉलिड इज इन पावडर फॉर्म आणि ऑल्सो कॉल्ड एज सुपर कूल्ड लिक्विड. सुपर कूल्ड लिक्विड म्हणजेच पावडर फॉर्म होते, लक्षात ठेवा. दिस सॉलिड इज अनआयसोट्रॉपिक. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. या सॉलिडला काय म्हटलं जाते? अनआयसोट्रॉपिक सॉलिड. काय, कोणतं सॉलिड म्हटलं जाते? अनआयसोट्रॉपिक सॉलिड. सर अनआयसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक म्हणजेच काय? लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या. आयसोट्रॉपिक आणि अनआयसोट्रॉपिक हे एकमेकांच्या अपोजिट वर्ड आहे. आयसो मीन्स सेम अँड अनआयसो मीन्स आयसोच्या विरुद्ध अनआयसोट्रॉपिक असतो. इकडे लक्ष द्या. पहिले आपण अनआयसोट्रॉपिक समजून घेऊ. हे सॉलिड कसं असते? अनआयसोट्रॉपिक. अनआयसोट्रॉपिक म्हणजेच काय असते? अशा काही सॉलिडच्या प्रॉपर्टीज असतात. फॉर एक्झाम्पल थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी झाली, थर्मल कंडक्टिव्हिटी झाली, किंवा त्या सॉलिडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झाला. या त्याच्या काही प्रॉपर्टीज असतात. त्या प्रॉपर्टीज जे असतात ना, त्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतात, वेगवेगळ्या डायरेक्शन. कोणामध्ये? क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हे क्रिस्टलाइन सॉलिड आहे. हे काय आहे? फॉर एक्झाम्पल क्रिस्टलाइन सॉलिड आहे. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजेच काय? ज्याच्यामध्ये अरेंजमेंट कशी असते? फिक्स अरेंजमेंट असते, रेग्युलर अरेंजमेंट असते. आहे की नाही याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट? बघा बरं. हा, याच्यामध्ये व्यवस्थित अरेंजमेंट आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे. याला क्रिस्टलाइन सॉलिड म्हटलं गेलं. मग या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जे काही ह्या प्रॉपर्टीज असतात, कोणत्या प्रॉपर्टीज? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, त्यानंतर थर्मल कंडक्टिव्हिटी, त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ह्या ज्या प्रॉपर्टीज असतात ह्या डिफरंट असतात. डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन, वेगवेगळ्या डायरेक्शन वेगवेगळ्या प्रॉपर्टीज दाखवतात त्या. म्हणजे हा सॉलिड आहे. मग सॉलिड हा एकच सॉलिड आहे. या सॉलिडच्या या डायरेक्शन जर तुम्ही गेले, या डायरेक्शन तुम्ही गेले तर तुमची थर्मल कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू, थर्मल कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू, त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू या डायरेक्शन वेगळी असणार. या डायरेक्शन काय असणार? वेगळी असणार. तुम्ही जर या डायरेक्शन गेले तर थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काय असणार? वेगळी असणार. या दोन डायरेक्शन सोडून तुम्ही जर या डायरेक्शन गेले, फॉर एक्झाम्पल कोणती डायरेक्शन? या डायरेक्शन तिरपे गेले, तुम्ही या डायरेक्शन गेले तर काहीतरी वेगळी थर्मल कंडक्टिव्हिटी दिसणार, या डायरेक्शन गेले तर काहीतरी वेगळी थर्मल कंडक्टिव्हिटी दिसणार. तुम्ही जर या डायरेक्शन गेले तर वेगळी थर्मल कंडक्टिव्हिटी दिसणार. म्हणजेच काय? सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे, क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या काय असतात? डिफरंट असतात, डिफरंट डायरेक्शन. त्यालाच म्हणतात अनआयसोट्रॉपिक. त्यालाच काय म्हटलं जाते? अनआयसोट्रॉपिक म्हटलं जाते. अन म्हणजेच काय? नाही. आयसो म्हणजेच काय? सेम. म्हणजेच काय? जे सेम नाही, वेगवेगळ्या डायरेक्शन जे सेम नाही त्याला काय म्हटलं जाते? अनआयसोट्रॉपिक. अनआयसोट्रॉपिक म्हणजेच काय? वेगवेगळ्या डायरेक्शन वेगवेगळा आहे, म्हणजे सेम नाही, म्हणजे डिफरंट आहे. आयसोट्रॉपिक म्हणजेच काय? वेगवेगळ्या डायरेक्शन सारखंच आहे. म्हणजे बघा, प्रॉपर्टीज, कोणत्या प्रॉपर्टीज? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, ह्या ज्या प्रॉपर्टीज असतात ह्या सेम असतात इन ऑल डायरेक्शन. कोणामध्ये पण? अमॉर्फस सॉलिड मध्ये. म्हणजेच अमॉर्फस सॉलिड मध्ये तुम्ही, हा आता अमॉर्फस सॉलिड आहे का? नाही, हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये डिफरंट असते, डिफरंट डायरेक्शन. बट अमॉर्फस सॉलिड मध्ये, हा अमॉर्फस सॉलिड आहे. फॉर एक्झाम्पल अमॉर्फस सॉलिड मध्ये अरेंजमेंट कशी असते? अमॉर्फस सॉलिड मध्ये अरेंजमेंट इरेग्युलर असते. म्हणजे कोणत्याही डायरेक्शन काय झालेले असतात? त्याच्यामधले कन्स्टिट्युएंट पार्टिकल पसरलेले असतात. मग तुम्ही जर कोणत्याही डायरेक्शन जर गेले, या डायरेक्शन, सगळ्या डायरेक्शन जरी गेले तर थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी यासारख्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्यांच्या व्हॅल्यू सेम असतात सर्व डायरेक्शन. कशामध्ये? अमॉर्फस सॉलिड मध्ये. म्हणून त्याला म्हटलं जाते आयसोट्रॉपिक. आयसो म्हणजे सेम, ट्रॉपिक म्हणजेच काय? आयसो म्हणजे सेम, आणि ट्रॉपिक म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शन याची व्हॅल्यू काय असणार? कोणाची व्हॅल्यू? ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे या प्रॉपर्टीजची व्हॅल्यू काय असणार? सेम असणार सर्व डायरेक्शन. म्हणून म्हटलं जाते आयसोट्रॉपिक. आयसो म्हणजे सेम, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे एक्झाम्पल. एक्झाम्पल खूप महत्वाचे आहे. एक्झाम्पल वर MST CET मध्ये क्वेश्चन विचारले जाते एक्झाम्पल वर. तर लक्षात ठेवा, एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. एक्झाम्पल कोणते कोणते आहे? क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडचं एक्झाम्पल आहे आईस. आता आईस म्हणजेच वॉटर. लक्षात ठेवा, तुम्हाला जर पेपरमध्ये वॉटर सुद्धा देऊ शकतात. वॉटर काय आहे? एक प्रकारचं क्रिस्टलाइन सॉलिडच आहे. लक्षात ठेवा, वॉटर म्हणजेच H2O, आईस म्हणजेच H2O, आणि वेफर म्हणजे सुद्धा H2O. लक्षात ठेवा. मग तुम्ही काय म्हणू शकता? आईस. आईस काय आहे?
क्रिस्टलाइन सॉलिडचं एक्झाम्पल आहे NaCl. NaCl म्हणजेच काय, कॉमन सॉल्ट. इथं लक्षात ठेवा, इथं पुन्हा पुन्हा लिहिलं मी, NaCl लाच कॉमन सॉल्ट म्हणतात, टेबल सॉल्ट. तुमच्या घरचं जे मीठ असते त्यालाच काय म्हटलं जाते, कॉमन सॉल्ट NaCl म्हणजे टेबल सॉल्ट. लक्षात ठेवा, हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, क्रिस्टलाइन सॉलिडचं. त्यानंतर आहे सोडियम, Na हा मेटल. त्याच्यानंतर आहे Au म्हणजेच काय, गोल्ड. गोल्ड पण काय आहे, Au म्हणजे गोल्ड. गोल्ड पण काय आहे, क्रिस्टलाइन सॉलिड. डायमंड क्रिस्टलाइन सॉलिड. ग्रॅफाइट क्रिस्टलाइन सॉलिड. सेरॅमिक, सेरॅमिक तुम्ही बघा, सेरॅमिक जे असते ना, सेरॅमिक जेव्हा तुम्ही दाताची कॅप लावता, तुमचे जेव्हा दातामध्ये रूट कॅनल होते, रूट कॅनल, दाताचं जेव्हा रूट कॅनल केले जाते तेव्हा जे कॅप असतात दातावर लावण्याच्या, ते 2-3 प्रकारचे असतात. तर त्याच्यामध्ये एक सेरॅमिकची काय असते, कॅप असते. सेरॅमिक एक कंपोजिशन आहे, तुम्ही म्हणू शकता. तर ते सेरॅमिक सुद्धा कशामध्ये येते, क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये येते. सॉलिडचाच फॉर्म असते सेरॅमिक, म्हणजे आपल्या दाताच्याच कलरचं असते. लक्षात ठेवा, सेरॅमिक. त्याच्यानंतर कांफोर. कांफोर म्हणजेच काय, तुम्ही जे तुमच्या घरी देवा समोर लावता कापूर, त्याला काय म्हटलं जाते, कांफोर म्हटलं जाते. या हायड्रोकार्बनचाच फॉर्म आहे. लक्षात ठेवा, कांफोर. तर कांफोर पण कशामध्ये येते, क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये येते. कॉमन सॉल्ट तर बघितलं आपण, NaCl. त्याच्यानंतर आहे ब्ल्यू व्हिट्रॉल. ब्ल्यू व्हिट्रिऑल सुद्धा कशामध्ये येते, क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये येते. हे एक्झाम्पल खूप महत्वाचे, लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आहे ग्लास, प्लास्टिक, रबर. म्हणजे याच्यामध्ये काही अरेंजमेंट असते का, व्यवस्थित नाही, इरेग्युलर अरेंजमेंट असते. म्हणून ग्लास, प्लास्टिक, रबर हे तिन्ही कशाचे फॉर्म आहेत, अमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आहे अलॉय. अलॉय म्हणजे काय सर, तर अलॉय म्हणजे वेगवेगळ्या मेटलला काय केल्या जाते, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेटलला एकत्र केल्या जाते आणि त्याच्यापासून अलॉय तयार होते. काय तयार होत असते, अलॉय. फॉर एक्झाम्पल ब्रास हे अलॉय आहे, स्टेनलेस स्टील हे अलॉय आहे. तर अलॉय पण कशामध्ये येते, अमॉर्फस सॉलिड मध्ये येते. त्याच्यानंतर आहे बटर. आता बटर म्हणजेच काय, फूडच्या संबंधित जे काही येणार, फूडच्या संबंधित ते अमॉर्फस सॉलिड मध्ये येणार, बटर वगैरे. बटर पण कशामध्ये येते, अमॉर्फस सॉलिड. त्याच्यानंतर तार. तार, तार सुद्धा कशामध्ये येते, तार लक्षात ठेवा, तार खूप इम्पॉर्टंट आहे. तार कशामध्ये येते, अमॉर्फस सॉलिड मध्ये. त्याच्यानंतर सॉइल, माती. त्याच्यानंतर आहे मड, तुमचा जो चिखल असते तो सुद्धा कशामध्ये येते, अमॉर्फस सॉलिड मध्ये येते. ह्या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, अमॉर्फस सॉलिड मध्ये येतात. तर आता हे होतं आपलं क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड बोर्ड मध्ये 2 मार्कासाठी काय येते, याच्यावर डिफरन्स येते. आणि त्यानंतर सीईटी मध्ये सुद्धा MCQ येते. आता सीईटी मध्ये कशा प्रकारचे MCQ येते हे इथं बघणार आहोत आपण. याच्यामध्ये बघा, पहिलाच MCQ विचारलेला आहे, हा सीईटी मध्ये आलेला क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा, हा क्वेश्चन जो आहे हा सीईटी मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. बघा, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अन अमॉर्फस सॉलिड. म्हणजेच काय, खालील पैकी कोणता अमॉर्फस सॉलिड नाही म्हणते, इज नॉट. अमॉर्फस सॉलिड खालीलपैकी कोणता नाही. तर काय आता बघायचं आहे आपल्याला. बघा, रबर हा अमॉर्फस सॉलिड आहे. रबर काय आहे, अमॉर्फस सॉलिड आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणता अमॉर्फस सॉलिड नाही, मग हा आहे. त्याच्यानंतर बटर पण अमॉर्फस सॉलिड आहे. त्याच्यानंतर तार पण अमॉर्फस सॉलिड आहे. बट कांफोर जो आहे, कांफोर कशामध्ये येते, क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये येते. मग याचा आन्सर काय येणार, कांफोर. कांफोर काय आहे, क्रिस्टलाइन सॉलिड आहे. आणि उरलेले हे तिन्ही काय आहे, अमॉर्फस सॉलिड आहे. लक्षात आलं का. त्याच्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन बघा, अमॉर्फस सॉलिड इज ए. अमॉर्फस सॉलिड म्हणजे अमॉर्फस सॉलिड मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रॉपर्टीज एक्झिबिट करतात, कोणत्या प्रॉपर्टीज आहे अमॉर्फस सॉलिडच्या. बघा आता, शार्प मेल्टिंग पॉइंट, एक्झिबिट अनआयसोट्रोपिक, आर सुपरकूल लिक्विड, लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर. आता इकडे लक्ष द्या, याचा मेल्टिंग पॉइंट, शार्प मेल्टिंग पॉइंट असते का याचा, अमॉर्फस सॉलिडचा शार्प मेल्टिंग पॉइंट असते का. इकडे लक्ष द्या, इथे दिलेला आहे, दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. एक्झिबिट अनआयसोट्रॉपी. अनआयसोट्रॉपी दाखवते का हा, अनआयसोट्रॉपी दाखवते का. अनआयसोट्रॉपी कोण दाखवते, अनआयसोट्रॉपी क्रिस्टलाइन सॉलिड दाखवते. त्याच्यानंतर शार्प मेल्टिंग पॉइंट कोण दाखवते, शार्प मेल्टिंग पॉइंट, इकडे लक्ष द्या, शार्प मेल्टिंग पॉइंट कोण दाखवते, क्रिस्टलाइन सॉलिड दाखवते. हे क्रिस्टलाइन सॉलिडचं प्रॉपर्टी आहे, हे सुद्धा क्रिस्टलाइन सॉलिडची प्रॉपर्टी आहे. आर सुपरकूल लिक्विड, आर सुपरकूल लिक्विड म्हणजे सुपरकूल लिक्विड कोण आहे, लक्षात ठेवा, सुपरकूल लिक्विड कोण आहे, अमॉर्फस सॉलिड. म्हणून याचा आन्सर काय येणार, अमॉर्फस. सी नंबरचा आन्सर येणार याचा, सुपरकूल लिक्विड. डी नंबरचा आन्सर काय म्हणते, लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर. लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर, ऑर्डर्ड म्हणते. ऑर्डर्ड कोण असते रे, म्हणजे फिक्स पॅटर्न कोणामध्ये असते, ऑर्डर्ड कोण असते, क्रिस्टलाइन असते. अलग लक्षात, हे नाही होणार, हे नाही होणार, हे नाही होणार, कारण या तिन्ही ए, बी आणि डी ह्या तिन्ही प्रॉपर्टी कोणाच्या आहे, क्रिस्टलाइन सॉलिडची. आणि सी नंबरची प्रॉपर्टी अमॉर्फस सॉलिडची आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन बघा,
फिल इन द ब्लँक्स काय इज अ क्रिस्टलाइन सॉलिड. खालीलपैकी कोणता क्रिस्टलाइन सॉलिड आहे म्हणजे तो ओळखायचा आहे तुम्हाला. मला सांगा ग्लास क्रिस्टलाइन सॉलिड आहे का रे? नाही. रबर सुद्धा क्रिस्टलाइन सॉलिड नाही. त्यानंतर आहे प्लास्टिक. प्लास्टिक क्रिस्टलाइन सॉलिड आहे का? नाही. मग क्रिस्टलाइन सॉलिड कोणता आहे? कॉमन सॉल्ट. आता कॉमन सॉल्ट म्हणजेच काय NaCl. तुमच्या घरचं जे काय आहे मीठ जे असते टेबल सॉल्ट म्हणतो ते काय आहे? क्रिस्टलाइन सॉलिड आहे. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. Which is the following classified as an amorphous solid? म्हणजे amorphous solid मध्ये खालीलपैकी कोणाला क्लासिफाय करसाल तुम्ही, म्हणजे कोणता amorphous solid आहे हे ओळखायचं आहे तुम्हाला. बघा तार, ग्राफाइट, ब्ल्यू विट्रॉल, गोल्ड. आता गोल्ड मी तुम्हाला सांगितलं बघा इथं बघा गोल्ड कशामध्ये येते? एयू गोल्ड कशामध्ये येते? क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये येते. ब्ल्यू विट्रॉल कशामध्ये येते? क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये. ब्ल्यू विट्रॉल कशामध्ये येते? बघा इथं ब्ल्यू विट्रॉल दिलेला आहे. ब्ल्यू विट्रॉल कशामध्ये येते? क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये. त्याच्यानंतर हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला. त्यानंतर ग्राफाइट कशामध्ये येते रे? बघा बरं ग्राफाइट पण कशामध्ये येते? क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये. म्हणजे हा ऑप्शन कटला. मग अमॉर्फस सॉलिड मध्ये फक्त आणि फक्त कोण उरला? तार. कोण उरला? तार. तर ऑप्शन नंबर ए हे बघा इथं दिलेलं आहे तार. ऑप्शन नंबर ए. अशा प्रकारे सीईटी मध्ये सुद्धा यावर काय विचारले जाते? MCQs विचारल्या जाते आणि बोर्ड मध्ये सुद्धा यावर 2 मार्क्स साठी डिफरन्स बिटवीन लिहा म्हणून येते. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स.